नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी मित्र या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, काल आपण उच्चारस्थान बघितले आणि उच्चारस्थान कसे होते याचा आपण विचार केला। मला खूप जणांच्या कमेंट्स पण आल्यात आणि खरं तर तुमच्या या कमेंट मला आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी प्रेरणादायी ठरला। आपण काल बघितलं की उच्चारस्थान कसे लक्षात ठेवायचे, तर मुख्य मुखाचे भाग 5 आहेत, त्याच्यानंतर मुख्य वर्ण जे स्वर जे आहेत ते स्वर पण 5 आहेत, कचट टप हे पण 5 ओळींमध्ये बसतात। मग यानंतर राहिलेल्यांचं करायचं काय सर? हे जे 5-5-5 आहे ते आपण बघितलं होतं, कंठ, तालु, मूर्धा, दंत्य, ओष्ठ्य या प्रकारे आपण त्याला बोटांवर लक्षात ठेवलं होतं आणि ते तुमच्या लक्षात पण राहिलं असेल। आज आता पुढचे प्रकार कसे लक्षात ठेवायचे याचा आपल्याला विचार करायचा आहे। कचट टप झालं, त्याच्यानंतर अर्ध स्वर 4 असतात, त्यापैकी एक खाली असतो सगळ्यात, तो खालचा म्हणजे व, याला कसं लक्षात ठेवायचं याचा विचार करून घेऊ। सोपा मुद्दा आहे। ए त्यामध्ये ॲ घ्यायचे, ए ऐ ओ औ, आणि यामध्ये अ घ्यायचे, ए ऐ यांच्यामध्ये ॲ ओ औ यांच्यामध्ये अ घ्यायचे। यांची नाव सरळ सरळ पाठ करायचे। हे जिथं संपतात तिथं आपल्याला व घ्यायचं असतं आणि व कशात येतं, तर व येतं दंतोष्ठमध्ये। दंतोष्ठ याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, एकुलता एक आहे। दंतोष्ठ हा एकुलता एक घटक आहे म्हणून त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर ओ औ या दंतोष्ठ वर्ण लक्षात ठेवायचं, त्याच्यावरच आहे कंठोष्ठ आणि त्याच्यावरच आहे कंठ तालव्य, म्हणजे एक आई हे कशात येतात, कंठ तालव्यामध्ये। आता सगळ्यात शेवटी ज्याच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवतोय, समजा च छ ज झ असे 4 वर्ण आहेत, च छ ज झ असे 4 वर्ण आहेत की जे तालव्य पण असतात आणि दंत तालव्य पण असतात। मग कसं ओळखायचं तालव्य आहे की दंत तालव्य आहे, तर त्या च छ ज झ चा आपल्याला विचार करायचा आहे। याच्यात येणारे वर्ण आहेत च छ ज झ आणि प्रकार असतो दंत तालव्य। परीक्षेमध्ये या च छ ज झ वर जर वर्णांचं उच्चारस्थान विचारायचं तर ते काही विचारू शकतात, पण आजकाल त्यांना आवडीचं आहे च छ ज झ। मग आता हे च छ ज झ यांना तालव्य म्हणायचं की दंत तालव्य म्हणायचं, याच्यावर आपण लक्ष देणार आहे। काय फरक असतो तालव्य आणि दंत तालव्य हे एकदा बघूया। अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये 5 मिनिटांच्या आतमध्ये आपला हा व्हिडिओ संपेल। तुमच्या आयुष्यातले महत्वाचे 5 मिनिटं द्या आणि 100% त्याचा मार्क कव्हर करून घ्या। एक प्रकार असतो तालव्य आणि दुसरा असतो दंत तालव्य। तालव्य आणि दंत तालव्य याच्यात काय फरक आहे, जर एखादा शब्द आहे त्याचा य लागून उच्चार होतो, य लागून उच्चार, य या ई ई यू ये यासारखं य ची लाईन लागून उच्चार होतो, याची 14 खडी लागून उच्चार होतो, तर त्याला म्हणायचं तालव्य। आणि दंत तालव्य य न लागता उच्चार होतो, मग असतं अ आ ई ई वाले, हे लागून जर उच्चार होत असेल तर त्याला म्हणतात दंत तालव्य। एक उदाहरण बघू, जावई। आता हा शब्द तालव्य आहे की दंत तालव्य आहे, याला जावई म्हणतात की जावई म्हणतात। जर याला जावई असं म्हणत असतील म्हणजे याचा उच्चार जर जावई असा होत असेल तर ते तालव्यामध्ये येतं मित्रांनो। पण जावई हा शब्द याचा उच्चार जा आ लागून उच्चार होतोय म्हणून त्याला म्हणतात दंत तालव्य, जावई। दुसरा शब्द आहे चिमणी। आता चिमणी या शब्दाचा प्रकार ओळखा, तर चिमणी मधल्या च चा प्रकार ओळखा असं विचारतात, ते तालव्य आहे की दंत तालव्य आहे। आणखी 2 ऑप्शन देतील, पण आता आपलं ते पाठ झालंय त्याच्यामुळे आपण ओळखू शकतो की च छ ज झ 2 ठिकाणी येतात, तालव्यात आणि दंत तालव्यात। मग याला तालव्य म्हणायचं की दंत तालव्य म्हणायचं हे कसं लक्षात ठेवायचं, त्याचा उच्चार करून बघायचा। याला य लागून उच्चार होतोय की अ लागून उच्चार होतोय, जर य लागून उच्चार होत असेल तर तालव्य, अ लागून उच्चार होत असेल तर दंत तालव्य। आता चिमणी म्हणतो की चिमणी म्हणतो, चिमणी माझी असं म्हणतो की चिमणी माझी म्हणतो, तर य लागून उच्चार होतो। लिखाण असंच असतं, फक्त उच्चार चिमणी असं य लागून होतो। जर य लागून उच्चार होत असेल तर तालव्य। लक्षात ठेवा, लक्षात ठेवण्याचा मुद्दा, य लागून उच्चार झाला तालव्य, अ लागून उच्चार झाला दंत तालव्य। दुसरा शब्द घेऊ आपण, झगा। ते गाणं ऐकलं असेल तुम्ही, तुझा झगा ग, मग त्याला झगा म्हणतात की झगा म्हणतात, झगा की झगा, तर झगा अ लागून उच्चार होतोय म्हणून दंत तालव्य यासारखं। तर य लागून उच्चार होत असेल तर तालव्य, अ लागून उच्चार होत असेल तर दंत तालव्य। जास्वंद हा शब्द मित्रांनो, जास्वंद या शब्दातील ज चा उच्चार स्थान काय,
तर जास्वंद की जास्वंद, मग जास्वंद म्हणजे दंत तालव्य. क्षत्रिय, छत्री, तालव्य की दंत तालव्य, छत्री म्हणतो की छत्री म्हणतो. तर याचा उच्चार लिखाण असं जरी असलं तरी आपल्याला उच्चार कळावा म्हणून कंसामध्ये याचा उच्चार लिहितोय. छत्री य लागून उच्चार करतोय म्हणून तालव्य. आशा करतो मित्रांनो तुम्हाला कळलं असेल, समजलं असेल. आता दोन महत्वाचे, एक शब्द आहे चमचा. याला IMP करून घ्या, लिहून घ्या. याला आपण चमचा असं म्हणतो, चमचा असं म्हणत नाही की तुम्ही चमचा आणतात, चमचाच म्हणतो. म्हणताना य लागूनच म्हणा, पण लक्षात ठेवताना घ्या चमचा हा अपवाद आहे. याला य लागून जरी उच्चार होत असला तरी हा दंत तालव्यामध्ये आहे. च म सा यासारखं. दुसरं आहे अपवादातलंच जासूस. ज्या 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 य लागून उच्चार होतो, पण य लागून उच्चार होत असला तरी पण ते जासूस इकडं लिहिलं जातं. यासारख्या अपवादांसह याचे कोणते पण शब्द आपल्याला दिसले तर प्रत्येक शब्द उच्चारायचा, बघायचा. अ लागून उच्चार होत असेल तर दंत तालव्य, य लागून उच्चार होत असेल तर तालव्य. काही शब्द असे आहेत की ते दोन्ही ठिकाणी येतात, जसं की जग. जग आणि जग याचा उच्चार य लागून होतोय. जग, जग म्हणजे विश्व, वर्ल्ड, तू माझं जग आहेस. आणि जग जर अ लागून उच्चार होतो तर जग म्हणजे जिवंत राहा, तू जग आणि त्याला जगू दे, जिवंत रहा यासारखं. जर अ लागून उच्चार होतोय तर दंत तालव्य, य लागून उच्चार होतोय तर तालव्य. एवढाच मुद्दा डोक्यात ठेवा, दुसरं डोक्यात काहीच जाऊ देऊ नका. य लागून अ लागून, य लागून होत असेल तालव्य, अ लागून होतोय दंत तालव्य. अपवाद चमचा म्हणताना य लागून म्हणतो, पण लिहिताना दंत तालव्य ते येतं. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये कळवा, आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत पाठवा. बऱ्याचदा असं होतं मित्रांनो की आपण इतरांना पाठवायला विसरतो, पण पाण्यातल्या बेडकासारखी वृत्ती ठेवू नका की त्याचे 2 मार्क वाढतील, या संकुचित वृत्तीने राहू नका. व्हिडिओ आवडला असेल तर कचकटून सगळ्यांपर्यंत पाठवा. कळू द्या सगळ्यांना की मराठी मायबोली आहे आणि ती सोपी आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओवर लक्ष असू द्या.